गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. 24 तारीख आहे. परीक्षेला फक्त 6 दिवस बाकी आहेत. तर काय स्ट्रॅटर्जी केली पाहिजे आपल्या BEE प्लस बाकीच्या सब्जेक्ट्सची, जेणेकरून आपल्याला एकच आत्ता आपला अल्टिमेट एकच एम आहे. ते एम म्हणजे काय, तर हे ऑल क्लिअर ऑल SPPU युनिव्हर्सिटीसाठी. आपला व्हिडिओ हा पूर्ण पुणे युनिव्हर्सिटीसाठी आहे. नाशिक रिजन असेल, नगर आहे, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. भरपूर मुलं जॉईंट आहेत. फर्स्ट थिंग थँक्यू म्हणायचं आहे मला, कारण आज आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आपल्या ॲनिव्हर्सरी म्हणलं तरी चालेल. आज 1 वर्ष पूर्ण झालेत. एक 600-750 सबस्क्रायबर आहेत आपले. याच्यापेक्षा मला याचा आनंद आहे की खूप मुलांना फायदा झाला आपल्या व्हिडिओचा. अगदी नाशिकवरून काही मुलं कॉन्टॅक्टमध्ये होते, नगरवरून काही होते, DY पाटील पुण्यातून काही मुलं होती, सिंहगडमधून आहेत मुलं बरीचशी, लोणावळा, कामशेत. खूप खूप आनंद वाटतो जेव्हा मुलांचा कॉल येतो की सर आम्ही ऑल क्लिअर झालो. काही जणांचा क्रिटिकलला विषय होता BEE, सर क्रिटिकलचा विषय माझा निघाला. एक सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे आणि या वर्षामध्ये मला खूप जास्त आनंद झाला, कारण खूप लोकांचे फोन आले आणि खूप सॅटिस्फॅक्शन झालं. सो थँक्यू फॉर ऑल स्टुडंट्स. आणि मी कायम तुमच्यासोबत आहे, सदैव आहे. टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. चला, तर फर्स्ट थिंग आपलं अल्टिमेट एम आहे ऑल क्लिअर होणं. फर्स्ट इयरच्या मुलांना मी सांगतो, मी टीचिंग करताना, की आपल्याला पॉइंटर किती आहे फर्स्ट सेमला इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याला इम्पॉर्टंट एकच गोष्ट आहे, ती म्हणजे पॉइंटर दिसला पाहिजे. तिथं F दिसलं की समजायचं काहीतरी गडबड आहे. तर पॉइंटर दिसण्यासाठी आता राहिलेत एक 6 ते 8 दिवस. तर या 6 ते 8 दिवसामध्ये अशी काय स्ट्रॅटर्जी करता येईल की मी ऑल क्लिअर होईल. तर एक 5 मिनिटाचं डिस्कशन आपण घेऊया की नेमकं काय करता येईल. माझ्या सगळ्यात आवडीचा सब्जेक्ट फर्स्ट आहे ग्राफिक्स. ग्राफिक्स असा टॉपिक आहे ज्याला तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही, म्हणजे तुमचा अभ्यास करण्याचा टाइम वाचतो इथं. मग काय करावं लागेल. ग्राफिक्समध्ये आयसोमेट्रिक आणि ऑर्थो. आयसोमेट्रिक आय थिंक हे 16 मार्काला येतं, ऑर्थो 16 मार्काला येतं. हे दोन जरी सोडवले तर तुम्हाला 28 प्लस मार्क येतात. कर्व 12 मार्काचा असतो. फर्स्ट थिंग, इंजिनिअरिंग ऑल क्लिअर होण्यासाठी किंवा इंजिनिअरिंग पास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट तुम्हाला सांगतो, होल सिलेबस करण्याची गरज पडत नाही. मी सगळा सिलेबस केला म्हणजे मी ऑल क्लिअर होईल अशी गॅरंटी बिलकुल नसते इंजिनिअरिंगमध्ये. मग काय करावं लागेल, तर स्मार्ट स्टडी करायचं. म्हणजे काय, प्रिव्हियस 4-5 क्वेश्चन पेपर बघायचे, काय काय विचारतात ते बघायचं, पाठ करायचं, पेपरला जाऊन लिहायचं. याला म्हणायचं इंजिनिअरिंग. सगळ्यात सोपा आणि सगळ्यात चांगला फॉर्म्युला सांगतो, कारण फर्स्ट सेममध्ये अभ्यास काय करायचा सर, इंजिनिअरिंग म्हणजे काय हे कळण्यात पहिले 6 महिने जातात. पेपर येतात, रिझल्ट लागतो, बॅक लागतात. सो आपल्याला टेक्निकल स्टडी करायचा आहे. आपल्याला फापट पसारा होल सिलेबस स्टडी करून जायचा बिलकुल नाही. ओके, तर हा ग्राफिक्सचा आहे. आजपासून डेली 6 दिवस आहेत ना, 6 ते 8 दिवस आहेत बरोबर. तर याच्यातले शेवटचे 2 दिवस म्हणजे 2 तारखेला पेपर आहे, तर आय थिंक 31चा महिना आहे. 31, 1 आणि 2 किंवा 30, 31 हा तुमचा M1 साठी राहू द्यात. आता M1चा यात 5-6 दिवसात बघितला नाही तरी चालेल. हे M1 साठी 3 दिवस, प्रॉपर 3 दिवस M1 साठी ठेवा. ग्राफिक्सचं काय करायचं, दुपारी झोप लागतं अभ्यास करताना. दुपारी झोपताना ग्राफिक्सचा आयसोमेट्रिक काढा, ऑर्थो काढा. 3 डायग्राम काढल्याशिवाय आता झोपायचं नाही. आणि एवढ्या 5-6 दिवस झोप म्हणजे काय हे विसरून जा. हे 6 दिवस जर तुम्ही स्टडी कराल ना परफेक्ट, तर BEE काय सगळं ऑल क्लिअर होईल. पुन्हा पुढची सेम मजा करायची. आणि इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर या 10 ते 12 दिवसात स्टडी करणे PL मध्ये, दॅट इज कॉल्ड इंजिनिअरिंग. ओके, ग्राफिक्सचा विषय संपला. मेकॅनिक्स पण सेमच आहे. मेकॅनिक्समध्ये काही स्टडी म्हणजे थिअरॉटिकल आहे. फर्स्ट थिंग, थिअरॉटिकली काय काय विचारतात हे बघा, कारण थिअरीमध्ये आपल्याला मार्क पडतात. ओके, ग्राफिक्स झाला. त्यानंतर FPL सगळ्यात लास्ट पेपर आहे आणि FPL ला आय थिंक 2 दिवस सुट्टे. सो FPL ला 2 दिवस सुट्टे असल्यामुळे FPLचा पण स्टडी करताना जेव्हा विषय खूप थिअरॉटिकल असतो तेव्हा ग्रुप स्टडी करा. म्हणजे 5-6 मुलं तुमचे, एक चांगले 5-6 मुलं असावेत.
नाहीतर 5-6 मुलं अशी असली की प्रॉब्लेम होईल सगळा. 5-6 मुलं स्टडी करणारे चांगले, त्यांच्यासोबत बसा. ग्रुप स्टडी म्हणजे नेमकं काय, तर पेपरला लिहायचं काय हे डिस्कस करा. कन्सेप्ट कराच, पण पेपरला काय लिहायचं, हा क्वेश्चन आल्यावरती पेपरला काय लिहायचं, ते क्वेश्चन आल्यावरती पेपरला काय लिहायचं, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. पेपरला लिहायचं काय, दॅट इज कॉल्ड ग्रुप डिस्कशन. हा क्वेश्चन आल्यावर काय लिहायचं रे, त्यांनी मराठीत सांगू दे, इंग्लिशमध्ये सांगू देत, काय इश्यू नाही. FPL ग्रुप डिस्कशनने होऊ शकतो. फिजिक्स इलेक्ट्रिकल याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. फिजिक्स इलेक्ट्रिकल, केमिस्ट्री खूप जणांचा बॅक राहतो केमिस्ट्री विषय. केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांना हलक्यात घेऊ नका. ओके, केमिस्ट्री आणि फिजिक्स खूप जणांचा बॅक राहतो, खूप जण वाईट होतात फिजिक्स आणि केमिस्ट्रीमुळे. सो बाकीचं सगळं तर आहे. BEE साठी मी इथं उभाच आहे. PWचं बिलकुल टेन्शन घेऊ नका, आपण BEE काढूया आरामात. 60 पैकी 40+ मार्क पडतील, 40+. अगदी चिंत राहा तुम्ही, फक्त सांगतो तसं अभ्यास करा. ओके, सो